व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार विठ्ठला समशरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमराथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास दोघा जयांची किलिया स्मरणा होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता गोपाल कृष्ण भगवान की जय. भस्म ओटी रुंडमाळा हाती त्रिशूल नेत्री ज्वाळा गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा हा परिहार द्यायचा तो असा. किम निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी एकत्रित जमलोय, सर्वांना माहीत आहे, ज्ञात आहे, पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. वार्षिक सालाबाद प्रमाणे चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र खोपडी खुर्द समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सप्ताह कमिटी प्रत्येकाच्या तनानं मनानं धनानं सगळ्यांच्या सहकार्यानं चालू असणारा हा सोहळा. आणि या सोहळ्यातील मला वाटतं 1 2 3 4 5 पाचव्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आदरणीय प्रवीण भाऊंच्या संपर्कातनं माझ्या वाट्याला आली आणि सेवेच्या निमित्तानं वारकरी मायबापांचं दर्शन मला घडलं. माझी मी मला धन्यता देतो. विठ्ठला प्रस्तावनेत जास्त वेळ न घालवता मी अभंगाकडे वळतो, ऐका. वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अखिलकोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातला एक थोर संत रत्न संत श्रेष्ठ नरहरी महाराज सोनार यांचा 4 चरणाचा चिंतनीय असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय. विठ्ठला रोज आपण ज्ञानोबा ऐकतो कधीतरी, पण तुकोबराय रोजच आहे. तुकोबरायांची अभंग आपण कीर्तनासाठी रोज घेतो. नामदेवरायांचे असतील, जनाबाईंचा असेल, बरोबर की नाही. पण आज या अभंगाची निवड का केली त्याचं एकमेव कारण, प्रवीण भाऊन माझी चर्चा झाली आणि आपल्या महादेवाच्या मंदिराचं काम सुरुवात झाली, बरोबर आहे की नाही. पायाभरणी झाली जवळपास, बरोबर ना. मग किमान त्या महादेवाचा महिमा ऐकून काम दुप्पट वेगानं चालू आहे, पण ऐकून आणखी भक्तिभाव जागृत होईल आणि जे दुप्पट वेगानं चालू आहे कदाचित ते 8 पट वेगानं होईल, 10 पट वेगानं होईल, बरोबर आहे की नाही. आणि काम लवकरात लवकर त्या ठिकाणी होऊन कलशारोहण होईल आणि त्या कलशारोहणाच्या निमित्तानं परत एक सप्ताह होईल, बरोबर आहे की नाही. असंच म्हणायचंय तुम्हाला. हा, असंच म्हणायचंय महाराज. काय मोठी गंमत आहे बरं का मुकुंदराव, फार मोठी गंमत आहे. हा, हे असंच म्हणायचंय. विठ्ठला महाराज सोहळे झाले पाहिजे. खरा वारकरी जो असतो ना हा फक्त माध्यम शोधतोय. निष्ठावंत वारकऱ्याबद्दल बोलतोय मी, भाकर झोड्या वारकऱ्याबद्दल नाही. जो खरा वारकरी ना तो फक्त निमित्त शोधत असतो. का कुठल्या ना कुठल्या निमित्तानं माझ्या घरामध्ये कीर्तन होईल, भजन होईल, नामजप तरी होईल. मग कोणी जन्माला आलं तरी तो कीर्तन ठेवणार, भजन ठेवणार. कोणी गेलं तरी कीर्तन ठेवणार, भजन ठेवणार. एवढंच नाही, काही असलं कार्य, मुलाचा वाढदिवस असला, काही असलं, घरभरणी असली तरी तो निमित्त शोधत असतो. ही खऱ्या भाग्यवान वारकऱ्याची लक्षणे. असो, सेवेकरता निवडलेला अभंग नरहरी महाराज सोनारांचा आहे.
वास्तविक पाहता लाईटीचा अभाव, कार्यक्रमाला अर्धा पाऊण तास सुरुवात झाली. 9च्या पुढे मी 1 मिनिटं जाणार नाही, काळजी करू नका. मला माहिती तुम्हाला भुका लागल्या सगळ्यांना. तुमची चेहरे सांगताय. आली वाटतं ती, आली ना? तिलाही महाराज माझी लई काळजी. हा, नका परत तसंच व्हायचं. असो, काही नाही काही नाही, असो. फार गोड नियोजन आहे. ऐका, सेवेकरता निवडलेला अभंग नरहरी महाराज सोनारांचा आहे. आणि अभंगाच्या माध्यमातून नरहरी महाराज सोनार भगवान शिवजींच्या स्वरूपाचं वर्णन करता. विठ्ठला भगवान शिवजींच्या स्वरूपाचं वर्णन करतात. वास्तविक पाहतो तो महादेव कसा आहे, त्याचं स्वरूप लक्षण कसं आहे, याचा विचार आपल्याला थोडासा करायचा आहे. पण एकंदरीत जर पाहिलं, या वारकरी संप्रदायामध्ये काही ऐक्य आपल्याला पाहायला मिळतात. 5 प्रकारची ऐक्य आमच्या वारकरी संप्रदायात आहे. सगळ्यांचा विस्तार मला करायचा नाही, फक्त 1-2 यांचा करायचा आहे. वारकरी संप्रदाय हा अनन्य संप्रदाय आहे. या संप्रदायामध्ये भेदभाव केला जात नाही. काही लोक असं म्हणतील, महाराज तुमचेच तुकोबराय म्हणताय, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. तेच तुकोबराय हनुमान जयंती आल्यानंतर म्हणता शरण शरण हनुमंता. तेच तुकोबराय नवरात्र आल्यानंतर म्हणताय धाव घाली आई. आणि तेच तुकोबराय महाशिवरात्र आल्यानंतर म्हणताय तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. ही अशी वेगवेगळ्या देवतांची भक्ती का? वास्तविक पाहता देव एकच आहे. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे. ऐका, फार याच्यावरती विचार मांडता येईल. देवाचे अवतार कसे काय, त्याचं स्वरूप एक कसं, का तुकोबराय आपुला तो एक देव करून घ्यावा म्हणाले. ऐका, त्याच्यात वेळ घालवायचा नाही. मुद्दा माझा असा आहे, वारकरी संप्रदायात काही ऐक्य आहे. 1, सगुण निर्गुणाचं ऐक्य वारकरी संप्रदायात पाहायला मिळतं. 1. 2, देवभक्ताचं ऐक्य. 3, जीव शिवाचं ऐक्य. 4, देव देवीचं ऐक्य. 5, देवाच्या भक्ताच्या नामाचं ऐक्य. आणि आजच्या कीर्तनासाठी लागणारा मुद्दा हरिहराचं ऐक्य. विठ्ठला एका एकावरती प्रमाण भरपूर आहे आणि दृष्टांतही भरपूर आहे. सगळ्यात पहिलं वारकरी संप्रदायात सगुण निर्गुणाचं ऐक्य आपल्याला पाहायला मिळतं. काही ठिकाणी सगुणाची भक्ती करतात, काही निर्गुणाची करतात. पण वारकरी संप्रदायात सगुण निर्गुणाचं ऐक्य मानणारा संप्रदाय आहे. संतांनी म्हणावं, तुझं सगुण मनो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंदू रे, अनुमाने ना. हा, अनुमाने ना. सगुण निर्गुणाचं ऐक्य तुम्हाला वारकरी संप्रदायात पाहायला मिळेल. 2, वारकरी संप्रदायात देवभक्ताचं ऐक्य. देवभक्ताचं ऐक्य म्हणजे काय? वारकरी संप्रदायात देव आणि भक्त याला वेगळं मानलं जात नाही. याचे अनेक दृष्टांत आहे आपल्याकडे. किंवा साधं आपण निवृत्तीनाथ आपल्या जवळच येतात, खंबाळ्याला येतात, बरोबर आहे की नाही? नवे नवे दातलीला रिंगण होतं आपल्याकडे. किती भाग्यवान आहे आपण का सद्गुरू निवृत्तीनाथ या ठिकाणी. बरं, भेटायला कोणाला ते चालले? पंढरीशु पांडुरंग परमात्म्याला चालले. पण रस्त्यानं सगळं भजन कुठलंय? ज्ञानोबा माऊली तुकाराम. बरोबर आहे की नाही? संतांचं भजन होतंय. असं कधी यत्किंचितही प्रश्न आमच्या मनात उपस्थित झाला नाही. भेटायला देवाला चाललोय, यांचं भजन कशासाठी करायचंय? महाराज, देवते संत, देवते संत. देव आणि भक्त तुझा नाही विचार, देव आणि भक्त तुझा नाही विचार, देव आणि भक्त तुझा नाही विचार, देव आणि भक्त तुझा नाही विचार. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. पुण्य रूप झाला संसार, कैसा पुण्य रूप झाला संसार.
कैसा झाला संसार धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार देवानी भक्त तुझा नाही विचार देवानी भक्त तुझा नाही विचार धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार धन्य पुण्य रूप कैसा झाला देव आणि भक्त वारकरी संप्रदायामध्ये याचं वेगळेपण नाहीच आहे. अनेक प्रमाण आहे, गोड प्रमाण त्या ठिकाणी दिलं. जोरदार टाळे वाजवा जरा. महाराज हे वेळेवर आठवावं लागतं. नुसतं प्रमाण नाही, चाल सुद्धा नाही. तर प्रमाण आठवतं आणि चंदू चालच आठवत नाही. तुम्हाला तर 5-5 आठवते. आता काय म्हणायचंय, काय बोलायचंय महाराज, तुमच्याविषयी काय बोलायचंय? आणि स्वामींची कृपा आहे, लक्षात ठेवा. हा, काय बोलणार आहे महाराज? हा, आलं ज्यांच्या लक्षात यायचं त्यांना आलं. तुमच्यावरती सगळ्यात मोठी कृपा आहे का वारकरी संप्रदायाचा विचार आपण करतोय. देव आणि भक्त एक आहे, अनेक प्रमाण आहे. किंवा विस्तारानं विचार जर केला तर वारकरी संप्रदायामध्ये अवतरित झालेले सगळेच संत हे दैवी अवतारी. ब्रह्मचितकला मुक्ताई ग्रंथात कोण कोणाचा अवतारी वक्ते बाबांनी सगळ्यांची त्या ठिकाणी अवतार आणि त्या संतांचं नाव दिलेले. सगुण निर्गुणाचं ऐक्य वारकरी संप्रदायात आहे. देव भक्ताचं वारकरी संप्रदायामध्ये ऐक्य आहे. जीव शिवाचं ऐक्य आहे ते तुम्हाला काल्यात ऐकायला मिळेल, मी सांगणार नाही. हा, त्याच्यानंतर कुठलं ऐक्य? देवदेवीचं ऐक्य आहे. अनेक वेळाप्रमाणे सांगून गेलो, पण आता लोकांची परत ऐकण्याची इच्छा असते म्हणून सांगून जातो. अनेक प्रमाण त्या ठिकाणी आली. देवभक्त एक आहे, तसं देवदेवी सुद्धा एकच आहे. मी मगाशी एक मुद्दा सांगून गेलो. देव एकच आहे, पण अनंत अवतार घेशी भक्ता कारणे. अनेक दैत्यांनी वरदान मागावं, स्त्रीकडनं मरण हवंय म्हणून भगवंतानंच त्या आदिमायेचं स्वरूप धारण केलंय. माझ्या पांडुरंगाचं वर्णन सुद्धा केलंय. आषाढी कार्तिकी तुझ्या कोंदळाची दाटी हो, या तुझ्या गोंधळाची दाटी हो, कुंडली कधी वटा शोभे माळ बनली हो, कुंडली कधी वटा शोभवार बनली हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी हो. तो बोला उद बोला बोला उद बोला 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 जय हो जय हो कृष्णबाई मावलीचा हो, उद बोला कृष्णबाई मावलीचा हो. माऊलीचा हो. नाथ महाराज स्वतः म्हणतात आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी, पण एका जनार्दनी अंबा उभी ती जगदंबा आहे. अनेक प्रमाण. मला सगळ्यात वारकरी चालीतलं प्रमाण आवडतं ते तुकोबरायांचं. काय जुन्या लोकांनी चाली लावल्या. येईवो येईवो ये धावनिया विलंब कवाया लावियला कृपाळे, विलंब कवाया लावियला कृपाळे. गवाया पायला गोपाळ हो, विलंब गवाया पायला गोपाळ. विठाबाई विश्वंभरे भवछेदके कोठे गुंतली
ऐक्य तसं देवदेवीचं ऐक्य. ऐका, सगुण निर्गुणाचं ऐक्य, जीव शिवाचं ऐक्य, देव भक्ताचं ऐक्य, देव देवीचं ऐक्य. याच्याही पुढे सांगू का, देवाच्या आणि भक्ताच्या नामाचं सुद्धा ऐक्य. देवाच्या आणि भक्ताच्या नामाचं ऐक्य. देवाचं नाव घेतल्यावर काय होतं, अनेक प्रमाणे ज्ञानोबराय हरिपाठात म्हणतात, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मला, हरिमुखे मला, हरिमुखे मला, हरिमुखे मला. हे हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मला, हरिमुखे हरिमुखे मला, हरिमुखे मला. हे हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे हरिमुखे मना, हरिमुखे मना, हा हा. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हा 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 हा. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. हे पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. नाव घेतलं कोणाचं, देवाचं, पाप जात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. देवाचं नाव घेतल्यावर पाप जात, पुण्य मिळतं. हरि उच्चारण अनंत पाप राशी जातील लयासी. हा, देवाचं नाव घेतल्यावर काय होतं, पुण्य मिळतं आणि पापही जात. संतांचं घेतलं प्रमाण पाटे, तुका म्हणे पापे किंवा पुण्यवंत भावे, 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 पुण्यवंत भावे. हा पुण्यवंत भावे, रा 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 रा, पुण्यवंत
सजनाची नावे घेता सजनाची नावे घेता सजनाची नावे हा घेता सजनाची नावे घेता सजनाची नावे घेता सजनाची हे माझी वाचा तुटी हे माझी वाचा तुटी हे माझी वाचा तुटी हे माझी वाचा तुटी सांगायचं तात्पर्य एकच, देवाचं नाव घेतलं तरी फळते, संतांचं नाव घेतलं तरी फळते. पण कीर्तनासाठी लागणारा मुद्दा वारकरी संप्रदायात हरिहराचं ऐक्य. हरिहराचं ऐक्य म्हणजे काय? आजही वारकरी संप्रदायात तो भेद केला जात नाही. आजही आपण जर पाहिलं मद्रास कोर्टामध्ये भानगडी चालू आहे सर. शैव आणि वैष्णव. अहो मद्रास लय लांब झालं. अजून 1 वर्षानं पहा तुम्ही आपल्या नाशिकला कुंभमेळ्यात आंघोळीवरनं भानगडी होतील, हाना माऱ्या होतील, राहडे होतील, रायटी होतील. अजून काय काय राहिलं का? मॅटर मॅटर. हा त्यांच्या भाषेत मॅटर होतील. बरोबर आहे की नाही महाराज? आता त्यांच्याही पद्धतीने थोडं बोललं पाहिजे. बरोबर की नाही? हा महाराज काय बोलायचंय? भानगडी होतील. कधी? कुंभमेळ्यामध्ये. कशामध्ये? शैव आणि वैष्णव. हा शैव कोणाला म्हणतात? जे भगवान शिवशंकराची भक्ती करतात. आणि वैष्णव कोणाला? जी विष्णूची भक्ती करतात. अनेक दृष्टांत आहे, पण एक गोड प्रसंगाला अनुसरून येतो, सांगतो ऐका. ज्यांचा अभंग आहे त्यांच्या जीवनातला फार मोठा गोड प्रसंग आहे. वारकरी संप्रदायात शैव आणि वैष्णव वाद नाही. आजही पंढरपूरला जर गेलात, पांडुरंगाची पूजा करत असताना पायावरती तुळशीपत्र वाहतात आणि माथ्यावरती बेलपत्र वाहतात. बरोबर आहे की नाही? का? हरिहरा भेद वारकरी संप्रदायात नाही. स्वतः पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं परब्रह्मलिंगम भजे. पंढरीश पांडुरंग परमात्मा कसे आले, फार गोड चरित्र आहे त्याचं. हा आता मी शिवमहापुराण कथा करतो त्यामुळे त्यातले बारकावे अनेक मला माहिती. आपण फक्त एकच नंदी सांगतो, मी 4 नंदी सांगतो. हा पंढरपुरामध्ये सुद्धा महाराज 2 नंदी. हा एक मारुती समोरचा नंदी आणि एक पुंडलिक रायासमोरचा नंदी. बरं का? त्याची मान थोडी वाकडी आहे. काय? त्याला सुद्धा कारण आहे. एवढंच नाही, आपल्या नाशिकमध्ये सुद्धा एक नंदीचं फार गोड आख्यान आहे. कुठे? जर कधी तुम्ही गंगेवर गेलात, कपालेश्वर महादेवाला गेलात, तर कपालेश्वरासमोर नंदी नाही. मग तो नंदी कुठे? गंगेच्या त्या बाजूला आहे. जगातलं एकमेव देव आहे, मंदिर आहे का तिथं महादेवासमोर नंदी नाही. का? ब्रह्महत्येचं पातक लागलं होतं. नंदीच्या सांगण्यानुसार महादेवानं त्या गोवधारी, जिला गोदावरी म्हटलं जातं, तिथं स्नान केलेलं आहे. ती घटना काय घडली? का ब्रह्मदेवाची हत्या करावी, एक शिर का कापावं? महाराज फार रोमांचित प्रसंग आहे, ऐका. आणि त्याच्यामुळे तिथं नंदी नाहीये. असे अनेक नंदी. बरं का? आपल्याला फक्त एकच नंदी माहिती. पण नंदी चरित्र, नंदीचं जीवन चरित्र पाहिलं, नंदीची जीवन कथा जरी पाहिली तरी आपल्याला एक वेगळं ज्ञान मिळेल. अल्पायुष्य होते नंदी. 5 वर्षात मरणार होते फक्त. पण 5 वर्षामध्ये एवढं ज्ञान संपादन केलं. शेवटी भगवान शिवजींची आराधना करून नंदी महाराजांचे जे वडील आहे त्यांनी भगवंताकडे 2 वरदान मागितले होते. काय? मला अयोनिज मुलगा हवाय आणि मृत्यूरहित मुलगा हवाय. काय? मला आईच्या पोटातनं जन्म घेणारा मूल नकोय. हा आणि मला मृत्यूरहित पाहिजे. अगोदर इंद्राची तपसाधना केली.
इंद्र म्हटला मी आयोनीस देईल पण मृत्यूरहित मला जमणार नाही, कारण मग तया पुण्याची पावटी सरे सवेच इंद्रपणाची उटी उतरे. हा, मला माझं पद सोडावं लागतं, मलाही जावं लागतं, बरोबर आहे की नाही? हा, ऐका महाराज, आता इथं मृत्यू लोकाचा विचार केला तर थोडंसं चिंतन अभंग सोडून थोडंसं बाजूला जातो. आता नवीन एक गोड चिंतन बसवतोय, त्यातला विषय आठवला. ज्यावेळेस नंदी महाराजांच्या वडिलांनी वरदान मागितलं मृत्यूरहित, सांगितलं बाबा इथं मलाही जावं लागतं, माझ्या बापालाही जावं लागतं. हा, इथं येथे उरो नाही आले, हा, आजा मेला पंजा मेला बाप म्हसना गेला, पण काही लोकांचे आयुष्य सांगितले. हा, अरे मना शोक करसी किती, हा, आयुष्य भविष्य नाही तुझे हाती, नामदेवरायांचा गोड अभंग आहे. हा, येथे अंती अवघे जाय जणे, हा, आयुष्य सांगितलं 1 अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्र लेखा, 700 9 मास मापा, तया हिरण्यकश्यपा काय झाली. कोणाचं आयुष्य नाही आहे ऐका जरा. हा, कोणाचं आयुष्य? हिरण्यकश्यपचं. किती? 1 कोटी, 1 अर्बुद 60 कोटी देखा, म्हणजे 1 कोटी 1 अब्ज 60 कोटी 30 लाख 7 वर्ष आणि 9 मास. कोणाचं? हिरण्यकश्यपूचं आयुष्य. तया हिरण्यकश्यपा काय झाली. हा, पुढे म्हणावं 14 चौकडी लंकानाथा, 99 सहस्र राया दशरथा, तेही गेले स्वर्गपंथा, असं वर्णनी. 14 चौकडी म्हणजे किती? 1 चौकडी म्हणजे किती? 4 युगाची 1 चौकडी. नुसतं कलियुगाचं आयुष्य सांगितलंय 4,32,000 वर्ष. हा, किती? कलियुगाचं. आपण ज्या कलियुगात आहे त्याचे फक्त 5,500 वर्ष झाले, तेवढ्यात एवढा राड आहे. विचार करा पुढं काय राहील. कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000 वर्ष. 4 युगांच्या जर त्या ठिकाणी बेरीज जर केली तर ते होतं 43,20,000 वर्ष. 1 चौकडी असं होतं आयुष्य. किती? 14 चौकडी म्हणजे 43 लाख गुणिले 20, 43,20,000 गुणिले 14 करा, काहीतरी 4 अब्ज 60 लाख असं काहीतरी वर्ष येतं. एवढं आयुष्य कोणाला? रावणाला. 99,000 वर्ष होतं राया दशरथा. इंद्राचं आयुष्य किती तुम्हाला सांगतो, नीट आहे का? त्याच्या अगोदर ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे द्विपरार्ध. किती? द्विपरार्ध. आता द्विपरार्ध म्हणजे किती? 1 17 शून्य. सर हे शाळेत आता गणित आपल्याला लहानपणी शिकवलंय. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, कोटी नाही खोटी नाही, कोटी, दशकोटी. हा, पुढे अब्ज, दशअब्ज, पुढे हा खर्व, पुढे हा निखर्व, पुढे. बस महाराज आपल्याला माहिती ना कुठपर्यंत आहे तुमचं, आपल्याला माहिती ना. त्याच्या पुढे आपण सांगतो ना, काळजी करू. काहीच काळजी करायची नाही महाराज, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ऐका, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशाब्ज, खर्व, निखर्व, पद्म, शंख, जलादी, परार्ध, द्विपरार्ध म्हणजे 1 17 शून्य. एवढं आयुष्य कोणाला होतं? कोणाला? ब्रह्मदेवाला. आणि ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र मरतात. विचार करा. ऐका काय म्हणावं, त्याच्याही पुढे सांगतो, नीट ऐका. 14 चौकडी लंकानाथा, 99 सहस्र राया दशरथा, तेही गेले स्वर्गपंथा, मागे सर्वथा नुरलीची. पुढे म्हणावं काय? 14 कल्प मार्कंड्या पडे. नीट ऐका, या अकल्प आयुष्यात गोड सांगतो मी. 14 कल्प मार्कंड्या पडे. आता 14 चौकड्या पाहिल्या. 14 कल्प म्हणजे किती? 1 कल्प म्हणजे 1000 महायुग. करताय का तुम्ही? डोक्याला मुंगे आले का जरा? 1 कल्प म्हणजे किती? 1000 महायुग म्हणजे
43,20,000 गुणिले 1,000 एवढं एक कल्प, असं 14 कल्प आयुष्य होतं कोणाला? मार्कंड्य ऋषींना. त्याच्या पुढे ऐका, 14 कल्प मार्कंड्या पडे, रोमहर्षणाचा एक रोम झडी. कोणाचा? रोमहर्ष यांचा काय? एक रोम, एक केस एवढे वर्ष गेल्यानंतर पडायचा. हे कोणाचे? हे सूतजींचे वडील, लक्षात ठेवा. हा, रोमहर्षण. हा, बकदालभ्याचे पुरे निमिष मोडे. येतंय का लक्षात? बकदालभ्य त्यांचे पुरे निमिष मोडे, म्हणजे त्यांचा निमिष म्हणजे फक्त पापणी जापायचे ती. एवढे वर्ष, हे घरी जाऊन कॅल्क्युलेशन करा. नाही त्याच्या पुढे फार गोडे. बकदालभ्याचे पुरे निमिष, ते वटहंसाचे उपडे पिच्छ, म्हणजे फक्त शेपूट हलवायचं. तू विचार करा. पूर्ण अभंग पाहिल्यानंतर आपलं इथंच कीर्तन होईल. पण मला सांगायचा मुद्दा काय आहे का, इथं एवढ्यांना जावं लागलं. पण नंदी महाराजांच्या वडिलांनी जे मागितलं होतं, मला मृत्यूरहित मुलगा हवाय. बरं का, मृत्यूरहित मुलगा हवाय. असो, मुद्दा एकच आहे. माझा वारकरी संप्रदायात हरिहराचं जे ऐक्य आहे त्याचा विचार आपण करतोय. नंदींचा विचार आपण नंतर कधी करूया. नरहरी महाराज सोनारांचा अभंग आपण सेवे करता निवडलाय. त्यांच्या जीवनात घडलेला प्रसंग आपण देवाला नवस करतो. वास्तविक पाहता आपला पांडुरंग परमात्मा नवसाला पावणारा देवी. सगळ्यांनी म्हणावं, नवसिये माझे नवसिये. हा, जीवानं जन्माला येण्याच्या अगोदर नवस केलाय, एक वेळ करी या दुःखा वेगळे. हा, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. हा, नवस केला. तसं पंढरपूर कुठचंय? अगोदर ते कर्नाटकात होतं. हा, 2 देव कर्नाटकातले आपल्याकडे, खंडोबा आणि पांडुरंग. हे आत्ता महाराष्ट्रामध्ये, पूर्वी ते तिकडच होते. आणि त्यावेळेस राजघराणे सत्ता होती. त्या राजानं देवाला नवस केला, माझा पांडुरंग नवसाला पावणार आहे. किती गोड प्रमाण आहे. आंधळ्याशी डोळे, आंधळ्याशी डोळे, आंधळ्याशी डोळे देतो पांगुळासी पाय, आंधळ्याशी डोळे देतो पांगुळासी पाय. वांझा पुत्र होय, वांझा पुत्र होय, माझा पुत्र होय, माझा पुत्र होय. नवस पुरवी विठाई, नवस पुरवी विठाई, नवस पुरवी विठाई. नवस पुरवी विठाई. माझे दैवत हे रंगी, माझे दैवत हे रंगी, दैवत हे रंगी, माझे दैवत हे आ, माझे दैवत हे राज, माझे दैवत हे राज, माझे दैवत हे राज, माझे दैवत हे राज. पंढरीश पांडुरंग परमात्म्याला नवस करावा. काय? हा, देवा मला मूल होऊ दे. करतात नवस. नवस केल्यानंतर त्याची परतफेड सुद्धा केली पाहिजे. शपथीचा सुद्धा नियम आहे. शास्त्र सांगतं, एखाद्या माणसाची शपथ घेत असताना लोकांना आपण आपलं किती खरं हे सांगण्यासाठी एखाद्या माणसाची शपथ घेतो. पण लक्षात ठेवा, आपण जर खोटी शपथ घेतली, आपल्याला वाटतं काय होणार आहे, पण कालांतरानं त्या खोट्या घेतलेल्या शपथीचं रूपांतर त्या व्यक्तीला आजारात किंवा रोगात भोगावं लागतं. म्हणून कधीच कोणाची खोटी शपथ घेऊ नये, लक्षात ठेवा. राजानं नवस करावा, पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला मला मूल होऊ दे. आणि भगवंताच्या कृपेनं त्याला मूल झालं. नवसाला पावणार आहे माझा पांडुरंग. पण नवस करावा, मला मूल झाल्यानंतर तुला सोन्याचा करदोडा बनवेल. आपणही चांगला भारी कपडा आणल्यानंतर चांगला टेलर शोधतो, कपडा वाया नको जायला. पण कधी कधी महाराज, कधी कधी आलं तुमच्या लक्षात, चांगले टेलर चांगली शिवती नाही, पण एखादा साधा टेलर आपला कपडा भारी शिवतो महाराज. नाही तर काय काय वाटोळच करून टाकी दे महाराज. काय बोलायचं महाराज, भगवंताला नवस करावा, देवाला करदोडा त्या ठिकाणी बनवायचा आहे. पंढरपुरामध्ये पाहावं,
कोण चांगला सोनार आहे? सगळ्यांनी सांगितलं एकच, नरहरी महाराज सोनार. राजा गेला. राजानं म्हणावं आपल्याला करतोडा बनवायचंय, बनवूया, छान बनवूया. कोणासाठी बनवायचा? पांडुरंगासाठी. नाही जमणार म्हणे. का? शैव आहे आम्ही त्या पांडुरंगाचं तोंड सुद्धा पाहत नाही. ज्येष्ठांच्या मुखातलं ऐकलेलं आहे, नरहरी महाराज सोनार पंढरपुरात राहिला होते, पण त्यांनी पांडुरंगाचं दर्शन कधीच घेऊ नये. कट्टर शिव उपासक होते ते. राजा म्हणाला बनवायचं तर तुम्हालाच आहे. सांगितलं माझी आट आहे, मी बनवून देईल, पण माप तुम्हाला आणून द्यावं लागेल. राजानं जावं, दोऱ्याच्या साह्यानं पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कमरेचं माप घ्यावं आणि मग नेऊन द्यावं. इतका सुबक करदोडा बनवलाय. राजा आले. राजानं पाहिलं, वा, ठरल्यापेक्षा आता तिथं काय राजा बोले दल आले, जास्त पैसे दिले. राजानं घेऊन जावा, अभिषेक करावा आणि पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कमरीला लावावा. 4 बोट वाढवा भरला. राजालाही प्रश्न पडला, वाढवा कस काय भरला? आणि ते पण सोनाराकडनं, ते पण सोनं, वाढवा काय बोलायचं? कस काय? महाराज, तुमचा मित्र एखादा, महाराज, लाकडाचा व्यापारी असू द्या, एखादा सोन्याचा व्यापारी असू द्या, एखादा कापडाचा व्यापारी असू द्या, पण कापडाचा व्यापारी असल्यावर तू गेल्यावर तुम्हाला असं सुद्धा म्हणणार नाही 2-4 रुमाल घेऊन जाय तुला वापरायला, नाही म्हणणार. सोन्याचा तर म्हणणारच नाही महाराज, अजिबात नाही. आता भाऊ काय चालू आहे? हा, तुम्हाला माहिती. चांदीचा नाही म्हणणार, लाकडाचा बाई 2-4 चंदनाची लाकडे, सागाची लाकडे तुझ्या घरी घेऊन जाय, फर्निचर कर, नाही. पण एक सांगू का, तुमचा मित्र गरीब शेतकरी असू द्या, त्याच्या वावरामध्ये कांदे राहू द्या महाराज, तुमची गाडी कधीच रिकामी येणार नाही, कारण तो जगाचा पोशिंदा आहे. लक्षात ठेवा. विठ्ठला. शेतकरी किती जरी गरीब असला तरी त्याच्या घरामध्ये कुत्र्याला 2 भाकरी आणि मांजरीसाठी 1 वाटी दूध कायम असतं. कितीही त्याच्यावरती वाईट वेळ येऊ द्या. आणि मी तर हेही म्हणेल, आतापर्यंत वृद्धाश्रमामध्ये जेव्हा जेव्हा गेलो, त्या वृद्धाश्रमामध्ये कधीच गरीब शेतकऱ्याचे आईवडील पाहायला नाही मिळाले. ज्यांना चांगलं लाखोचं पॅकेज आहे असेच आईवडील पाहायला मिळतात. ऐका. आणि मग राजानं तो करदोडा नेवा, 4 बोट वाढवा भरली. परत नरहरी महाराजांकडे यावं, सांगितलं वाढवा भरली राव, वाढवा असं कसं होईल? कमी करून दिली. आता घेऊन गेले तर 4 बोट कमी भरली. राजाला राग आला ना, काय मी लहान पोर आहे का? तुम्ही येई जाई करताय सारखे, तुम्ही जाण माप घ्या. आता नरहरी महाराज सोनारांना जायचं नव्हतं आणि कधी गेलेही नव्हते, पण जावं का लागणार? आपली काहीतरी चूक होती म्हणून गेले. पण कसे? डोळ्यावर पट्टी बांधून गेले. गेल्यानंतर चाफत चाफत गेले, भगवंताच्या कमरेला हात लावला आणि त्यांना असं वाटलं जणू काय माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नाही तर माझ्या महादेवाचं शिवलिंग आहे. त्यांना असं जाणवलं ते, म्हणून त्यांनी डोळ्यावरची पट्टी काढली आणि पट्टी काढल्याबरोबर ते म्हणतात शिव 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 शिव. हे काय पाप घडलं माझ्याकडनं? परत पट्टी लावली, परत हात लावताय, तसंच जाणवलं. घरी निघून आले आणि साक्षात भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं, बाबा जो तू भेद करतोय हा भेद नाही, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई, तो शिवही मी आहे आणि महाविष्णूही मीच आहे. हे वारकरी संप्रदायामध्ये ऐक्य आहे. आपल्याला बाकीच्या संप्रदायांबद्दल बोलायचं नाही, पण वारकरी संप्रदायानं तो भेद कधीच केला नाही. तू भेदा भेद भ्रम अमंगळ, भेदा भेद भ्रम विष्णुमया जगा, विष्णुमया जगा, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जगा, विष्णुमय जगा, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म.
ऐकाजी तुम्ही ऐकाजी तुम्ही ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही ऐकाजी तुम्ही ऐकाजी तुम्ही भक्त भागवत वा वा वा, काय बोलायचं, काहीच बोलायला जागाच नाही ठेवली महाराज. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, बरोबर आहे की नाही? किती गोड महाराज. इथं भेद केला जात नाही आणि ही गोष्ट नरहरी महाराजांच्याही लक्षात आली. पण आपण कट्टर शिव उपासक आहोत, शिवाची भक्ती आपण करणारो आहोत आणि अंतकरणामध्ये ते शिवप्रेम दडलेलं आहे. म्हणून त्या शिवाचं वर्णन करत असताना त्याचं स्वरूप कसं आहे महाराज अभंगाच्या प्रथम चरणात करतात. भस्म मोठी रुंडमाळा, 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 हाती तिरसुळ नेत्री ज्वाळा, हाती तिरसुळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, 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 महाराज एवढा ब्रँडेड मार आपल्या जवळ आहे, आपल्याला बाहेरून आणायची गरजच नाही महाराज. वा, ऐका आता थोडा शिव महापुराणातला गोड भाग मी सांगणारे. अर्धाच तास आहे, जेवढा वेळ तेवढा आहे. सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये भगवान शिवजींच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना नरहरी महाराज म्हणतात, कसं आहे त्याचं स्वरूप लक्षण. भस्म उटी रुंडमाळा, तो भस्माची उटी लावतोय, तो रुंडमाळा धारण करतोय. हा, भस्म उटी रुंडमाळा, पुढे हाती त्रिशूल नेत्री ज्वाळा. हा, एवढ्या चरणाला 2 तास लागतील आपल्याला, पण थोडासा धावता विचार करूया. भस्म उटी लावतो कोण? महादेव. आयुर्वेदामध्ये भस्माचे 16 प्रकार आले. किती? 16. 1-2 सांगतो. सगळ्यात पहिले सुवर्ण भस्म. हा, ते आपल्या भानगडीत नाही, श्रीमंत लोक खातात ते. हा, आता तर शक्यच नाही. आता घेणं शक्य नाही महाराज. सोन्याचा चुरा केलेला असतो त्याला. ज्यांना वाटत असेल ना त्यांनी बायकांच्या पोती वाढायच्या, करायचे. मग काय करणार आहे आता. एक मला म्हणे महाराज कसं काय करायचं. म्हटलं बघ, आण घरी दागिने चोरून कर. मग आता काय का मी देऊ तुला ते सुवर्ण भस्म असं म्हणतात. ते खाल्ल्यानंतर चेहऱ्यावरती एक
तेज येतं तेज. वा वा काय शब्द दिलाय तुम्ही. चकाकी येते चेहऱ्यावरती, तेज येत. आपल्याला करणे आपली साधनाच किती मोठी महाराज. आपल्या साधनेचं तेज आहे, बरोबर आहे की रे. एक सांगू का महाराज, वारकऱ्याला काय तेजाची गरज आहे. आमचा पांडुरंग कसा आहे महाराज, कसा आहे, सावळा आहे तो, सावळा. आणि खरं वारकऱ्याचं तेज जर पाहायचं असेल ना, आता अनेक दातलीतली खोपडीतली मंडळी असती, महिनाभर वारीत चला महाराज, हा आल्यावर चेहऱ्यावर असं तेज येतं ना, तेज. वा काय बोलायचंय, सगळी धूळ. आणि महाराज तो आनंदच वेगळा, बरोबर आहे की नाही. त्याच्यात रिंगणाचा आनंद वेगळा. आणि पुढे विठोबा मला मूळ धाडा धावते येई दुडदुडा. महाराज ज्यावेळेस त्या चिखलात लोळल्यानंतर, एक सांगू का, वारकऱ्याच्या तेजाचा विचार जर केला ना, त्याच्या चेहऱ्यावरती तेज नाही, त्याच्या भजनाचं तेज दिसलं पाहिजे. विठ्ठला सुवर्ण भस्म आहे, सुवर्ण भस्म. दुसरं आहे रक्तचंदन भस्म, जपी तपी महात्मे वापरतात. आणि तिसरं लय महत्वाचं भस्म, नीट ऐका मावशाऊ, हे तुमचं आहे, याला गौर भस्म म्हणतात. गौर लय गोड, हा काय त्याची चव महाराज न्यारी, त्याची चव लय न्यारी. बर का. हे कधी सकाळी माता मावल्या उठा द्या आणि चुली जवळ जाता, गेला का असा राखेचा गुंडा घेता, दातली खोपडी दातली खोपडी दातली खोपडी, चालू द्या रट्टा. हा बिगर वाजवायचं करतात आता ते. ते त्यांना रिदम नाही लागत, ते काळी 48 मध्ये गाता. तुमचं स्वर सुद्धा नाही लागायचं. ऐका महाराज काय सांगत होतो, गौर भस्म. हा महाराज, आणि एक सांगू का, ते गौर भस्मच चांगलं होतं. जुन्या माता माऊल्यांनी त्याच्यानं त्या राखीनं दात घसले म्हणून त्यांची दात अजूनही चांगली. एक सांगू का, सारवलेल्या जमिनीवरती त्यांचं वावरणं होतं म्हणून अजूनपर्यंत त्यांचे गुडघे कधी दुखले नाही महाराज. जुन्या परंपरा चांगल्या, जुन्या संस्कृती चांगल्या, जुनं सगळं चांगलं होतं. हा फक्त जुनं आता नव्यानं येऊ राहिलं. पूर्वी लोक चुलीवरच खायचे, पण आता चुलीवरचं खाण्यासाठी पैसे देऊन जातात. मिसळ चुलीवरची, हा भाजी भाकरी चुलीवरची, दुसरं नाही बरं का. नाही तुमच्या डोक्यात दुसरं यायचं. ऐका, हा मी सांगत काय होतो, भस्म काय सांगतो, भस्म, सुवर्ण भस्म, रक्तचंदन भस्म, गौर भस्म. भगवान महादेव कुठलं भस्म लावतात, चिता भस्म. महादेव लावतात चिता भस्म. आजही जर तुम्ही गेलात कुठे, महाकालला, हा उज्जैनला गेलात, तर पहाटे पहाटे आरती होते, जळत्या चिथेमधनं ते आणतात आणि भगवान शिवजींचा अभिषेक करतात. कुठली लावतात, चिता भस्म लावतात. एक सांगू का, महादेव कोणाला म्हणतात नीट ऐका. हे का सांगतोय, आता शिवमहापुराण कथेत कायमच सांगत असतो, पण हे महादेवाचं मंदिर लवकर व्हावं. हा कारण महाराज आपले मंदिर लवकर झाले पाहिजे. बाकीच्यांची पटापटा होत्या, आलं का लक्षात तुमच्या. हा सगळे एकोप्यानं येतात, बाहेरून पैसा येतो. हा पण आपल्या मंदिरांना कधीतरी अडचण येते. आपले मंदिर गावगावची पटापटा झालं पाहिजे, आपला धर्म वाढला पाहिजे, आपली संस्कृती वाढली पाहिजे, याचं त्या ठिकाणी आपण बारकाईनं विचार केला पाहिजे. ऐका, महादेव भस्म लावतात. महादेव कोणाला म्हणतात राहुल महाराज, ऐका येईल तुम्हाला सांगायला कधी काम आलं तर. आता कथेत कोणालाही महादेव म्हटलं जात नाही, याची 25 कारणं आली शिव महापुराणात. कोणाला महादेव म्हणतात नीट ऐका, जे गळ्यामध्ये सुवर्ण अलंकार धारण करतात त्यांना देव म्हणतात, पण जे गळ्यामध्ये सर्प धारण करतात त्यांना महादेव म्हणतात महाराज. ऐका, याच्याही पुढे सांगू, जे मंदिरामध्ये राहतात त्यांना देव म्हणतात, जे मंदिरात राहतात त्यांना देव म्हणतात, पण जे स्मशानात राहतात त्यांना महादेव म्हणतात. त्याच्याही पुढे सांगतो, जे अमृत प्राशन करतात त्यांना देव म्हणतात, पण जे हलाहाल विष पाशान करतात त्यांना महादेव म्हणतात. त्याच्याही पुढे जे आपल्या संपूर्ण शरीराला चंदन लावतात त्यांना देव म्हणतात, पण जे आपल्या शरीराला चिता भस्म लावतात त्यांना महादेव म्हणतात. विठ्ठला म्हणून भस्म उटी, भस्माची उटी लावतात. रुंडमाळा, हा रुंडमाळा म्हणजे काय, कवट्यांच्या माळा. कवट्यांच्या माळा, भगवान शेवटी कवट्यांच्या माळा धारण करतात. याची 2 कारणे.
एक कारण आहे, भगवंताला आपल्या भक्ताचा विरह सहन होत नाही. हा, तेही प्राणापर होते. हा, ते भक्त चरित्रा ते प्रशंसती. जे भक्ताचं गुणानुवाद करतात ते प्राणापेक्षा प्रिय आहे, तो भक्त किती प्रिय असतील हा विचार केला पाहिजे आपण. भक्त किती खूप आवडतात देवाला. आपल्या भक्ताच्या रुंडमाळा धारण केल्या आहे. आणि दुसरं कारण काय, एकदा नारद मुनी आणि पार्वती माता बसलेल्या होते. नारद मुनींनी म्हणावं, मैया तू असताना प्रभूंनी या कोणाच्या रुंडमाळा धारण केल्या आहे? कोणाच्या धारण केल्या आहे तू असताना? आता नारद मुनी त्यांनी दिली काडी लावून. आणि मग ज्यावेळी शिवजी आले, पार्वती मातेनं भांडे आपटायला सुरुवात केली. मी नेहमी सांगतो, बायांना राग आला, बाया दोनच गोष्टी, एक तर भांडी आपटी त्या, नाही तर पोरं धोपटी त्या. त्यांना दुसरं काहीच नाही. इति एकनाथ महाराज गोळे सर ओ आज हा बरोबर गेले. बाबांच्या मुखात ऐकलेलं हे, ज्यांचं ऐकलंय त्यांचं सांगितलं पाहिजे. बरोबर गेले. हा, आणि माझ्या प्रिय श्रोत्यांनो, आला असेल तुमच्या लक्षात, बायांना रागायला बाया दोनच गोष्टी करतात, एक तर भांडी आपटतात, नाही तर पोरं धोपटतात. आणि त्यांना लई मूड आला का ते नवरा आपटी द्या. फक्त त्यांच्या मूडवरची गोष्ट आहे. त्या भांडे का आपटता याचा फार रिसर्च केला सर मी. बाकीचा अभ्यास नाही केला, पण हा केला. का त्या भांड्या आपटतात? कारण त्या भांड्यांवरती आपल्या लग्नाची तारीख लिहिली असती. हा, अजून काय असतं, आपलं नाव असतं. आता समजा माझ्या बायकोनं जर विचार केला मला उचलून आपटायचं, या जन्मात शक्य आहे कधी? तुमच्या उचलू शकता. काय बोलायचंय आता? बरं का महाराज, पण आपल्या बायकोला जर विचार केला या जन्मात शक्य नाही ते महाराज, तिच्या पिढ्या जातील हो, पण शक्य नाही. असो, आमचा गमतीचा विषय, तुम्ही टेन्शन नका घेऊ. ऐका महाराज, आणि पार्वती मातेनं आदळापट करायला सुरुवात केली. आणि केल्यानंतर महादेव आलेनं विचारलं, का टेन्शन घेते तू? सांगितलं, मी जिवंत असताना तुम्ही या रुंडमाळा कोणाच्या धारण केल्या? शिवजींनी इतकं गोड उत्तर दिलं, ऐक पार्वती, अगं तू कधी सती म्हणून आली, कधी उमा म्हणून आली, कधी पार्वती म्हणून आली. तुझा विरह मला सहन होत नाही, म्हणून या सगळ्या रुंडमाळा तुझ्या धारण केल्या. विठ्ठला भस्म ओटी रुंडमाळा, हाती त्रिशूल नेत्री ज्वाळा. भगवंतानं त्रिशूल धारण का केलं याची 9 कारण आहे. हा, 3 कारणामध्ये जर डिवाइड केलं, पहिलं कारण, जो आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक या त्रिविध तापातून जीवाला मुक्त करतो, त्याला त्रिशूल धारण करण्याचा अधिकार. 2, जो भूत भविष्य वर्तमान सांगतो, त्याला त्रिशूल धारण करण्याचा अधिकार. आणि अतिशय महत्वाचं कारण, जन कामावरती, जन क्रोधावरती आणि जन लोभावरती विजय मिळवला, त्याला त्रिशूल धारण करण्याचा अधिकार. विठ्ठला ऐका, प्रत्येक देवाचं शस्त्रास्त्र वेगळे. रामरायांकडे पाहिलं तर धनुष्यबाण, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे पाहिलं तर सुदर्शन चक्र, हनुमंतरायाकडे पाहिलं तर गदा. पण भगवान शिवजींकडे त्रिशूल काय याची 9 कारण आहे. विस्तारानं प्रत्येकाची एक कथा आहे. देवानं कामावरती कसा विजय मिळवला, देवानं क्रोधावरती कसा विजय मिळवला, देवानं लोभावरती कसा विजय मिळवला. असो, पुढे म्हणावं काय, भस्म उटी रुंडमाळा, हाती त्रिशूल नेत्री ज्वाळा. भगवंताच्या नेत्रातून ज्वाळा प्रगट होतात आणि याच ज्वाळेपासनं रुद्राक्षाची निर्मिती झाली. रुद्राक्षाचे प्रकारे 14 प्रकार आहे. 1 मुखी, 2 मुखी, 3 मुखी. त्याच्यामध्ये सुद्धा ऐका महाराज, इंडोनेशियन वेगळे, आणि आपण जर इकडं पाहिलं तर नेपाळ साईडला सुद्धा वेगळे. त्याच्यात रुद्राक्ष वेगळा, भद्राक्ष वेगळा. त्याच्यात काही पांढरी असतात, काही तांबडी असतात, काही लाल असतात आणि काही काळी असतात. जेवढा रुद्राक्ष बारीक तेवढं त्याचा पावर, त्याचं व्हॅल्यू वाढत जातं. आता पांढरी कोणी धारण करावी, लाल कोणी धारण करावी, तांबडी कोणी धारण करावी, याला सुद्धा रुद्राक्ष महिमामध्ये सांगितलं आहे. तो धारण करत असताना कसा करावा,
कुठला रुद्राक्ष धारण केल्यानंतर काय फलश्रुती मिळते, सातमुखी कोणी करावा, पाचमुखी कोणी करावा, याचंही महत्व आलेलं आहे. ऐका महत्वाचा मुद्दा. भस्म उटी रुंडमाळा, हाती त्रिशूल नेत्री ज्वाळा. पुढे म्हटलंय गज चर्म व्याघ्रांबर. एवढं सांगतो ना आटोपतो. गज म्हणजे हत्ती आणि चर्म म्हणजे कातड. कधी धारण करतो देव? आम्ही तर पाहिलं व्याघ्रांबर धारण करतो. ऐका, चला गणेश पुराणामध्ये पार्वती मातेनं गणपतीची उत्पत्ती केली. कशी? लोक म्हणते आपल्या मळापासनं नाही, उटीपासनं. हा, लक्षात ठेवा. ती आदिमाया शक्ती. आता असाही प्रश्न काही 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 उपस्थित करतात, एवढ्या गणपती करायसाठी किती मळ साचवला असेल. काही लोक येड्यावानी काही प्रश्न काढतात ना राव. अरे आपल्या धर्मावरती, आपल्या दैवतांवरती आपणच कधीतरी शिवमहापुराण वाचा तुम्ही. महाराज गणपती बाप्पाचं चरित्र इतकं गोड आहे. ज्यावेळेस त्यांचं प्रागट्य झालं आणि त्यांना द्वारपाल म्हणून उभं केलं, महाराज पार्वती मातेनं असा सोट्या दिलाय त्यांना. शिवमहापुराणातही वर्णन आहे. गणपती बाप्पानं पार ब्रह्मदेवाला आणि विष्णूला तुडू तुडू मारलंय महाराज. एवढी ताकद होती. फार गोड चरित्र आहे, कधीतरी वाचा. आणि त्याच ऐका, शिवजींकडनं त्या गणपतीचं शिरच्छेद व्हावा. त्यावेळेस पार्वती मातेला कळालं. पार्वती मातेनं म्हणावं माझा मुलगा जिवंत करून द्या. सांगितलं करतो, काळजी करू नको. दक्षिण दिशेला जो कोणी पशु दिसेल, पक्षी दिसेल, त्याचं शिर आणायला लावलं. एका हत्तीचं आणलं. हा, तो हत्ती म्हणाला तुम्ही मला कापाल पण माझा उद्धार कसा होईल? ऐका महादेवानं काय म्हणावं, तुझं शिर वापरू आम्ही पण काळजी करू नको. श्रावण मासाच्या पहिल्या सोमवारी तुझं मी चर्म धारण करेल. म्हणून गज चर्म बर का, व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. पण एवढंच बोलायचंय मला. पण भस्मातला अजून एक गोड प्रकार मी तुम्हाला सांगून जातो. भस्म सांगितलंय. भस्म देवाचा एक फार गोड भक्त होता ज्याचं नाव भस्मासूर. त्यानं वरदान मागितलं, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो भस्म होईल. देवासाठीच तो भस्म आणत होता वगैरे वगैरे सगळी कथा आपल्याला माहिती. पण ज्यावेळेस नारद मुनी म्हणाले का कवर आता या लोकांच्या आम्हाला करायच्या, तू एक काम कर, त्याच्यावरच हात ठेवून ने पार्वतीला पळून. भगवान शिवजींच्या पाठीमागे लागला. कोण? भस्मासूर. आणि ज्यावेळेस पाठीमागे लागला त्यांनी ब्रह्मदेवाकडे जावं, विष्णूकडे जावं. विष्णू म्हणाले काळजी करू नका, मी तुम्हाला वाचवतो. भगवंतानं मोहिनीचं रूप धारण केलं. नीट ऐका बरं का, हा प्रसंग सगळ्यांना माहिती पण याचा ट्विस्ट फार गोड आहे. ज्यावेळेस मोहिनी अवतार धारण घेतला, भगवंतानं जावं आणि त्या भस्मासुरानं मोहिनीला पाहिलं आणि पाहिल्यानंतर म्हणावं विल यू मॅरी मी. हा, डायरेक्ट काहीच नाही, बाकीच्या भानगडी करायचं नाही. ती म्हटली आय एम नॉट इंटरेस्टेड, आय एम ऑलरेडी एंगेज. हा, सांगितलं आय एम ऑल्सो इंटरेस्टेड, मला तुझ्यात जास्त इंटरेस्ट आहे म्हणे. पण म्हणे जो माझ्यासारखा डान्स करेल म्हणे, डान्स मी त्याच्यासोबत डान्स विवाह करेल, लग्न करेल, जुळून येते रेशीम गाठी. बरोबर आहे की नाही? त्यानं असा हात वरती केला तो म्हणे आपण वरातीत नाचणारा घडी बजाओ कावडे, बांगो बांगो चालू द्या. आपल्याला क्लासिकल, हिपहॉप, कथक वगैरे, साल्सा वगैरे बालसा काहीच येत नाही म्हणे. मग मी नाचते तसा नाच. तिनं नाचावं आणि मग त्रिताला दादीन दिंदा दादीन दिंदा दाद. मी नाचून नाही दाखवणार, काळजी नका करू. तो मी लगेच वाहता रे तो. काय वा मुकुलराव, तुम्ही आमच्या नाचायचीच वाट पाहत द्या. ऐका ना, घरी बायको पोटाव नाचवी देते, काही वेगळं आहे का? तुम्ही इथंही वाट पाहत द्या. आणि मग त्रिताल लावला, त्यानं कमरेवर हात ठेवावा आणि मस्त नाचावा. हा, तिनं पण कमरेवर हात ठेवला, यानं ठेवला. तुम्ही लय नाराज झाले काय? नाराज फक्त महाराज होता, तुम्ही काळजी नका करू. दुसरं खळय का पुढं? नाही ना. ऐका आता, ऐकाच मग आता ऐका तुम्ही महाराज. कमरेवर हात ठेवला, नाचून दाखव. असं म्हणा तुम्ही, तुमच्यासाठी काही पण तुमच्यासाठी. आणि मग असा धरला आणि नाचायला लागला. बा बरं का, एक काम करा ना, मी भस्मासूर होतो, तुम्ही मोहिनी होत्या का? व्हॉट अ जोक.
बरोबर आहे गेले. माझं व्हायचं तर माझं काहीच अडचण नाही. तुम्ही ते उपरणं जरी असं घेतलं मोहिनी झाली तरी होईल. ऐका महाराज आणि भस्मासूर नाचायला लागला आणि मोहिनी नाचते. तिनं कमरेवर हात ठेवावा, यानं ठेवावा, खांद्यावर ठेवावा, यानं ठेवावा, तिनं डोक्यावर ठेवावा, यानं ठेवावा. त्याला वरदान काय होतं? ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो भस्म. हा भस्म झाला ना. पाहता काय? पण नीट ऐका, ज्या वेळेस शिवजी पळत होते, भस्मासूर मागे लागला होता, त्यावेळेस भगवान शिवजी नारळात लपून बसले होते. म्हणून नारळाला 3 डोळे आहे का? आहे का? कीर्तन झाले होते, येणार आहे का? हा म्हणजे आधीच विचारून घेतलं, नको परत टेन्शन नको ना. नारळात 3 डोळे म्हणून महादेवाला नारळ फोडलं जात नाही. काय केलं जातं? आता त्या नारळात का पाणी हे नका विचारू म्हणजे झालं. बरोबर आहे की नाही? अनेक त्या ठिकाणी प्रसंग आहे, गोड गोड प्रसंग आहे. गजचर्माचे आहे, भस्माचे आहे, रुंडमाळाचे आहे. पण तो भगवान महादेव कसा आहे? शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. हा शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चिती, त्याचे पाय माझे चिती, त्याचे पाय माझे चिती, त्याचे पाय माझे चिती. वाचवता शिवनामा, वाचवता शिवनामा, वाचवता शिवनामा, वाचवता शिवनामा, शिवनामा. हरी जय जय विठोबा, अनुरक्त ज्ञानदेव संपन्नता वैष्णवदेव तुकाराम. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया, हे सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया, हो सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. ऐका पुढे म्हटलंय, भूते वेताळ नाचते हर्षयुक्त उमापते, गजचर्म. बसा बसा ताई, काय अडचण नाही. हा गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. तो परमात्मा कसा आहे? सर्व सुखाचे आगर, म्हणे नरहरी सोनार,
सुखाची प्राप्ती करून देणारा तो देव आहे. इथं बसलेल्या प्रत्येकाची धडपड आहे सुखासाठी. मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाक्षिण पावला, माया वेस्टेला जीव माझा. माझे स्वहित नेनती कोणी, माझे स्वहित. ऐका, सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल, सुखाची भरभराटी करून घ्यायची असेल तर काय करा? त्या महादेवाला त्या ठिकाणी शरण जा, त्याची भक्ती करा. आता त्याच्यावरती बेल कसं समर्पित करायचं, त्या पिंडीवरती पाणी कसं वाहायचं, त्या शिवलिंगाचं पूजन कसं करायचं, त्या नंदी बाबाचं दर्शन कसं घ्यायचं, फार शिव महापुराणात गोड भाव आलेला आहे. तेवढा वेळ आपल्याकडं नाही, पण अगदी आता म्हणायचंय का? म्हणायचं का? बरं, आता विनंती म्हणून अगदी 5 मिनिटात ऐका. भगवान शिवजी यांची कृपा आपल्या जीवनामध्ये व्हावी वाटत असेल, त्यांची भक्ती करावी. पण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये 2 शिवावतारी महापुरुष जन्माला आली आणि ज्यांनी या महाराष्ट्राचा कायापालट केला. भक्ती संप्रदायाचा विचार जर केला, सदाशिवाचा अवतार माझ्या निवृत्तीनाथानं त्या ठिकाणी ज्ञानाचा प्रवाह या महाराष्ट्राच्या भूमीला दिला आणि हा महाराष्ट्र सुजलाम आणि सुफलाम झालाय. पण त्याच भक्ती संप्रदायाचं रक्षण करण्यासाठी एक शिवावतारी महापुरुष जन्माला आले. जर कदाचित ते नसते तर नामस्मरण भजन कीर्तन पारायण इथं काहीच घडलं नसतं. म्हणून त्या ठिकाणी सांगावंसं वाटतं, ऐका जरा, कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभे, डपावर थाप तुंतुण्याचा. टाळी वाजवा जरा, दादा वरती बसला. चाट वाढवा थोडा, तुम्हाला आवाज द्या जरा. टाळ वाजवा जरा. हे डपावर थाप तुंतुण्याचा, डपावर थाप तुंतुण्याचा, डपावर थाप तुंतुण्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिवप्रभूंचं गातो गुणगान जिरहा जय जय. प्रभू जगात गुणगान जिरहा जय जय. शिव प्रभू जगात गुणगान जिरहा जय जय. आधी नमन साधू संस्कारा. आवाज जरा ऐकू द्या, बसला बेस वाजवा, वाजवा जरा खळखळ टाळे. आधी नमन साधू संस्कारा, आधी नमन साधू संस्कारा. एक नाला राम लाला तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला जिरहा जय. गुरु चरणाला जिरहा जय. गुरु चरणाला जिरहा जय. नमन महाजय रामानंदाला, नमन महाजय रामानंदाला. सुभद्रा मातेला, पांडुरंगाला, पांडुरंगाला. ऐका, मुक्कामी खोपडी गावाला शाहिरी साज चढविला. पूर्ण करुणी शाहिरी साजाला, शाहीर दिंडे गात पोवड्याला, गात पोवड्याला. जिरहा जय. गात पोवड्याला जिरहा जय. गात पोवड्याला जिरहा जय. कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र? 12व्या शतकातल्या महाराष्ट्रावरती पौर्णिमेचा चंद्र खिळखिळीत होता. अरे सोन्या नाण्यानं हात होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. पण दृष्ट लागली विंध्याचलाच्या पाठीमागून 8,000 अक्षपठाण धुळीचे लोट उठवीत या महाराष्ट्राच्या भूमीवरती चालत आली आणि येणाऱ्या शत्रूचं नावही कळालं, अल्लाउद्दीन खिलजी. माझ्या जिजाऊ मातेनं भवानीच्या चरणावरती साकडं घातलंय आणि काय म्हणावं, हे महिषासुर मर्दिनी, पाहतेस काय? पुत्र रत्न दे, रामासारखा सदाचारी करेल, कृष्णासारखा राजनीती करेल, पण त्याच्यासाठी तू काय कर? दारू
माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी 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 मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी अंबाबाई लाडाला नाहीये ग काळूबाई लाडाला नाहीये ग ये ग ये ग काग धरीला सराग धरीला सराग काग धरीला सराग धरीला काग धरीला सराग धरीला सराग तुझ्या संतवाची खरी अंबाबाई तुझ्या साठी मी आलो पायी पायी तुझ्यासाठी मी आलो पायी पायी तुझ्यासाठी मी आलो पायी पायी तुझ्या संतवाची खरी अंबाबाई तुझ्या साठी मी आलो पायी पायी तुझ्यासाठी मी आलो पायी पायी तुझ्यासाठी मी आलो पायी पायी हे तुझं पुढं पुढं तुझं पुढं पुढं मी का तुझ्या मागं काग धरीला सराग धरीला सराग काग धरीला सराग धरीला सराग एक साथ हात वरती टाळी वाजवायची जोरदार हा शहाजीचा माळ काळाचा काळ शहाजीचा माळ काळाचा काळ शिवनेरीवर जन्मला शिवबा शिवनेरीवर जन्मला छत्रपती शिवाजी महाराज की जय काय आवाज जय भवानी जेवायचं नाही का तुम्हाला मोठा आवाज जरा छत्रपती शिवाजी महाराज की शिवबन तोरण बांधलं तोरण्याला शिवबन तोरण बांधलं तोरण्याला शिवबन तोरण बांधलं तोरण्याला शिवबन तोरण बांधलं तोरण्याला मध्यभागी बांधला या पाळणा बांधला गडाच्या मध्यभागी बांधला या पाळणा मध्यभागी बांधला या पाळणा दांडपट्ट तलवार बाळाला खेळणा बाळाला खेळणा दांडपट्ट तलवार बाळाला खेळणा दांडपट्ट तलवार बाळाला खेळणा काळाचा काळ जिजाऊचा बाळ काळाचा काळ जिजाऊचा बाळ शिवनेरीवर जन्मला शिवबा शिवनेरीवर जन्मला शिवबन तोरण बांधलं तोरणाला शिवबन तोरण बांधलं तोरणाला शिवबन तोरण बांधलं तोरणाला हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल हे जरी नाही कालं हे जरी नाही कालं मग दुसरा येईल हे जरी नाही कालं सरत शेवटी बा काळ बांधून नेईल शेवटी सरत बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल शेवटी शेवटी बा एका जनार्दनी आमचं काय वाजाईल 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 पिंगळा 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 महाद्वारी हो पिंगळा महाद्वारी
हाती त्रिशूल नेत्री ज्वाळा गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार असो यथामती यथावकाश श्री क्षेत्र खोपडी वार्षिक सालाबाद प्रमाणात चालू असणार अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 12 म्हणजे जवळपास एक तप झालंय आता, बरोबर आहे की नाही? 12 वर्ष झाली, 12वं वर्ष आहे. आणि या नामसप्त्यातील ही सेवा समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सप्ताह कमिटीच्या वतीनं माझ्या माध्यमात या सर्वांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोच झाली. तुम्हा सर्वांचं दर्शन घडलं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील सगळी ख्यातनाम गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या पंचक्रोशीचं वैभव, नवे नवे गोड गळ्याचे धनी मालक असणारे आदरणीय चिंतामण महाराज, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराज, आपल्या माणसांकडे सर काहीच कमी नाही. आता हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, हां, म्हणजे मला प्रांतवाद किंवा असं काही करायचं नाही. पण मुद्दा असा आहे, आपली माणसं आपण मोठी केली पाहिजे. जोपर्यंत आपण आपल्या माणसांना खांद्यावर घेत नाही ना, तोपर्यंत इतर माणसं आपल्या लेकरांचे हात नाही धरणार, लक्षात ठेवा. पण आपण जर आपल्या माणसांना जर तळात आणि गाळात नेलं नाही, आपलं फार मोठं वैभव आहे महाराज. आणि हाय रेंज गायची म्हटली तरी तयारी, एका चाली 10 चाली म्हटल्या, त्यांची चालत दाखवून दिली पण त्यांनी. आणि अतिशय गोड महाराज. आणि ऐका, कुठलाही अहंकार नाही, काही नाही. म्हणजे मला असं वाटतं, मी जवळपास चिंतामण बुवांना गेली 15-20 वर्षापासून ओळखतो. त्या माणसात अजिबात फरक नाही, आहे तसाच माणूस आहे. गाण्यातही बदल नाही, गाणं तयारीचं, आणि वागण्यातही बदल नाही. अतिशय नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता, हसमुख चेहरा आणि आपलं वैभव एकदा जोरदार त्यांच्यासाठी. त्याचप्रमाणे त्यांना साथ करणारे आपल्या पंचक्रोशीचं वैभव आदरणीय शरददादा, अतिशय गोड गाणं आहे, अतिशय. हां, आणि कोणाच्याही पाठीमागे म्हणण्याची तयारी या दोघांची पण. आणि काय एक नंबर जोड लावलाय. त्याचबरोबर परममित्र महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, ही लेकरं घडवण्याचं काम जे करताय नवे नवे. आता मला वाटतं 17 तारखेपासनं, बरोबर ना, त्यांची श्रीमद भागवत कथा वडांगळी या ठिकाणी होणार आहे. फार मोठ्या गुरुकुलाचं त्या ठिकाणी त्यांचं आयोजन आहे. आपल्याला जे सहकार्य करता येईल, तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणे. चांगल्या कार्यासाठी सहकार्य केलं पाहिजे, ते या ठिकाणी उपस्थित आहे. हे लेकरं घडवण्याचं काम त्या ठिकाणी ते करताय. आणि महाराज, ही लेकरं पुढचा जो आपल्याला चांगला भारत पाहायचा असेल, चांगला महाराष्ट्र पाहायचा असेल, भारत महाराष्ट्र बाजूला ठेवा, आपला नाशिक जिल्ह्यातला परमार्थ जिवंत ठेवण्याचं काम ही लेकरं करणारे, लक्षात ठेवा. आणि त्यांना घडवण्याचं काम आदरणीय आमचे राहुल महाराज करतायत, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. त्याचप्रमाणे आपल्या या सिन्नर तालुक्याचं नाव उभ्या महाराष्ट्रामध्ये, एक बोलू का कदाचित अतिशयोक्ती होईल असं, म्हणजे फार मोठं असं वाटेल का बाबा तुम्ही ओहो पोहो करून सांगितला, अजिबात अतिशयोक्ती नाही त्याच्यामध्ये. पण आत्तापर्यंत एखाद्या विनेकराचं एवढं नाव व्हावं सोशल मीडियात असं कधीच घडलं नाही महाराज. झाले विनेकरी, ऐका. पण आपल्या एक वेगळ्या, तुम्हाला सांगू का, तुमच्यात काही वेगळं पण असलं का 100% जग तुम्हाला स्वीकारणार. आणि अतिशय गोड, अगदी तालबद्ध आणि नम्रपणा तोच. एक सांगू का, पूज्यश्री जंगली शास्त्री महाराजांचं वाक्य डोंगरगणचे, काही लोक म्हणतात ज्ञान आलं का मग अहंकार येतो. त्यांनी अतिशय गोड सांगितलंय, ज्ञानासोबतच अहंकार येतो म्हणे, ज्ञान आल्यावर नाही येत. पण ज्यांचं गोड असं मृदुंग वादन आपण ऐकताय, ज्यांचं नावच मुकुंद आहे, त्याच्यातल्या त्याच्यात पायाचं ऑपरेशन झालंय, सळई टाकली, एवढा असताना सुद्धा बसून वाजवताय. आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर डॉक्टर आराम करायला सांगतात. पण महाराज, मी सांगून गेलो, खरा वारकरी, खरा जो हाडाचा वारकरी असतो ना महाराज, तो एक तर गाथाच वाचील, एक तर ज्ञानेश्वरी वाचील, आजारी जरी असला, पण मृदुंगाची साधना करून आपल्या वादनाला आणखी धार देण्याचं कार्य आपल्या मुकुंद महाराजांनी केलंय. आणि महाराष्ट्रभर त्यांचं नाव, एकदा जोरदार त्या ठिकाणी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. गोड गोड महाराज, काही कमी नाही हो, काही कमी नाही, अतिशय गोड. आणि एक सांगू का महाराज, पांढरी दोनचा पखवात माझ्याकडे गाडीत असतो, तुम्हाला माहिती. पण अनेक पखवात पाहिले मी, पांढरी दोनला ती थाप मारली का अशी बेसूर वाजती, बरोबर ना, बेसूर वाजती. मग आपल्याला स्वराचा आधार घ्यावा लागतो, किंवा मग आपण कधीतरी बेसूर होतो. पण त्यांचा पखवादाची पांढरी दोनची थाप अगदी ॲक्युरेट वाजते. काय म्हणणं आहे तुमचं?
तो पांढरी 2ला असा वाजतो, तो काळी 2ला काय वाजत असेल महाराज. अतिशय गोड तुमच्यासारखाच पक्वा जे तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. त्याचप्रमाणे उभ्या असणाऱ्या माता माऊल्या, छोट्याशा सगळ्या दिदी, त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद. साऊंड सिस्टीम, मंडप, लाईट आपल्या घरचीच आहे. आणि आपल्या वडिलांनंतर बरं का 5 वर्ष गावासाठी विनामूल्य ही सेवा. बरं का आपल्या आई वडिलांनंतर मी अनेक वेळा सांगून गेलो, संस्काराचं संरक्षण, संवर्धन आणि संक्रमण. आपल्या बापजाद्यांनी आपल्याला वडील परंपरेनं धन दौलत दिली, त्याचा सांभाळ आपण करतो, पण संस्कारांचा सांभाळ करावं लागतं. आदरणीय दादा निघून गेली, पण संस्काराची शिदोरी, परमार्थाचं त्या ठिकाणी हा संपूर्ण परमार्थच त्यांच्या घरात देऊन गेली. ऐका, त्या परमार्थाची शिदोरी देऊन गेली. आणि तेच प्रवीण भाऊ, आमचा सचिन दादा त्या ठिकाणी लाइटिंगचं असेल, हे सगळं कार्य त्या ठिकाणी करताय आणि गावासाठी करताय. आपलं गाव महाराज, जिथं आपण जन्माला आलो ना, जिथं आपण कर्म करतोय, हे आपल्यासाठी सगळ्यात श्रेष्ठ स्थान आहे. आपण त्याच्यासाठी कार्य केलं पाहिजे, ते करताय, त्यांना धन्यवाद. संपूर्ण परिवार असेल, संपूर्ण पंचक्रोशी असेल, आणि आज ज्यांच्याकडे संत भोजन होतं, आदरणीय ताई या ठिकाणी बाहेरून, म्हणजे कार्य मुंबईला आहे पण तरी धावपळ करत त्या ठिकाणी येऊन महाराज संत भोजनाचं आयोजन केलं. आपल्या घरी कीर्तनकार यावे, प्रवचनकार यावे, त्यांचा यथोचित सन्मान करावा, त्यांना यथेच्छ भोजन द्यावं, ही सद्भावना त्यांच्या अंतकरणामध्ये आहे. मुंबईला असताना सुद्धा त्यांनी यावं आणि हे सगळं करावं. त्या कुटुंबाला सुद्धा कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद. कार्यक्रमाच्या इथं आदरणीय राजाराम भाऊ असतील, आदरणीय भाबड सर या ठिकाणी आहे, आणि लवकरच त्यांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे, बरोबर ना सर? आम्हाला बोलवा, येऊ आम्ही, सवडाच ठेवू, नक्की येऊ बरं का. आणि आदरणीय सर उपस्थित आहे. पंचकृषीतील सगळी माझ्यावरती प्रेम करणारी मंडळी उपस्थित आहे. बोलण्याच्या ओघात काही चुकलं असेल तर उदार अंतकरणानं माफ करा. झालेली संकीर्तन रूपी सेवा निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पित. वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय. विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल. आ बोललेले पुरे